नमस्कार, मी आहे दर्शना आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कलश साडी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जी आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्याच्यासाठी आपण साडी शिवणार आहोत. अशी आडवी साईड आपल्याला 13 इंच घ्यायची आहे आणि अशी 5 इंच घ्यायची आहे आपल्याला. बघा मैत्रिणींनो, आणि पूर्ण साडीची उंची आपल्याला 36 इंच घ्यायची आहे. 36 ह्यो साडीचा पदर असणार आहे. पूर्ण साडी अशा प्रकारे घ्यायची आहे. 36 इंच, 18 दुनी 36. आपल्याला मिऱ्यांसाठी जास्त कपडा लागणार आहे, त्याच्यासाठी आपण घेणार आहोत साडी ही. दोन्ही साईडनी शिलाई टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही व्यवस्थित एकदम शिलाई मारून घेणार आहोत आपण. दोन्ही बाजूनी एक साईडला मारली आपण शिलाई, आता दुसऱ्या साईडला मारणार आहोत. अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा किती सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, आपल्याला जमेल. अशा प्रकारे दुसऱ्याही साईडनी शिलाई टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित एकदम शिलाई आली पाहिजे. बघा किती छान. अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहोत आपण दोन्ही साईडनी. सहावारी साडी बोलतात याला, सहावारी साडी. आता आपण त्याला मिऱ्या पाडून घेणार आहोत. मिऱ्या एकदम एक साईड आल्या पाहिजेत. हळूहळू व्यवस्थित मिरी दोन्ही साईडनी पकडायचे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी मिरी पकडता आली पाहिजे आपल्याला. बघा अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. पूर्ण साडीला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने दोन्ही हाताने पकडून. बघा कशा मिऱ्या पाडल्यात आपण. आता मोजून आपल्याला घ्यायचं आहे. मोजून आपल्याला 14 किंवा 13 इंच भरलं पाहिजे आपली साडी. खालच्या साईडने जास्त घेर आला तरी चालतो. आपल्या मिऱ्या पाडून झालेल्या आहेत. आपण पुन्हा एकदा मिऱ्या पाडणार आहोत. आता व्यवस्थित कटिंग करून घेऊया शेपमध्ये. अशा प्रकारे कट करून घेणार आहोत आपण. आता जेव्हा आपण काठ आहे ना, काठाच्या इथून मिऱ्या पुन्हा पाडून घेणार. काठ खूप कडक असतो ना, त्याच्यामुळे आपण परत त्याला चुन्यात मारणार आहोत. बघा किती छान दिसतात मिऱ्या. अशा प्रकारे आपल्याला देवीची साडी शिवायची आहे. ही साडी आपल्याला कलसाला, आपली जो कलश असतो त्याला नेसवायची आहे. आता जो पदर दाखवला ना, तो आपण जो नारळ ठेवतो ना त्याच्यावरती तो पदर द्यायचा. खूप छान दिसतो. बघा अजून परत एकदा आपण शिलाई टाकणार आहोत चुन्यांना, जेणेकरून आपण जेव्हा प्रेस करू ना त्या चुन्या एकदम मस्त पडतात. मिऱ्या, साडीच्या मिऱ्या एकदम अशा छान पडतात. आता ह्या आपण शिलाया टाकल्यात ना, याच्यावर आपण इस्त्री फिरून घेणार आहोत. प्रेस करून घेतली ना का मस्त चुन्या पडतात. अशा प्रकारे चुन्या दिसतात. बघा आपल्या किती छान मस्त दिसतात ना. हा आपण 13 इंच कपडा घेतलेला आहे. त्यालाही दोन्ही साईडनी शिलाई टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा अशा प्रकारे अगदी सोपी आहे. 10 मिनिटात साडी शिवून झाली ही. बघा 10 मिनिटातच साडी शिवून होते. खूप सोपी आणि खूप इझी पद्धत आहे आपली. सगळ्यांना जमेल. हा कपडा आपण उलटा नाही सुलटा ठेवायचा अशा प्रकारे. आणि साडी आपल्याला बरोबर साईडने ठेवायची आहे. ती पट्टी आपल्याला बरोबर साईडने ठेवायची आहे. सुलटीच ठेवायची आहे दोन्ही पण. अशी बघा अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहोत आपण. आता आपण त्याच्यावर पुन्हा पट्टी टाकणार आहोत. असं पट्टी करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला नाडी किंवा नॉड काही जे टाकायचे ना ते आपल्याला टाकता आलं पाहिजे. असं अंतर सोडायचे. बघा
आणि त्याच्यावर एक सुंदरशी नाजूकशी लेस पण आपण लावणार आहोत. अशा प्रकारे लेस बघा किती छान लेस आहे, नाजूक एकदम. अशा प्रकारे आपण लेस लावली आहे. शिलाई मारून घ्यायची आपल्याला लेसला पण. दोन्ही साईडनी कटिंग करायची लेस. बघा आता आपण जेव्हा प्रेस करू ना तेव्हा या 2 शिलाई आपल्याला काढायला लागतील. काठांवरच्या दोन्ही शिलाई काढून टाकायच्या, पण पहिल्यांदा आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. आता ह्या बघा नॉट काढल्यात आपण, थोड्या एक्स्ट्रा काढायच्या म्हणजे जेणेकरून कलसाला आपण लावू शकतो, नाड्या बांधू शकतो. ही आपल्या साडीचा पदर आहे, हा 13 इंच घेतलेला आहे आपण. यालाही व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ. आपली साडी रेडी झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, खूप छान दिसते साडी ही. अशा प्रकारे आपली साडी झालेली आहे. अशा प्रकारे आपण कलसाला बघा प्रेस केल्यावर बघा कशा मिऱ्या दिसतात त्या. आता दोन्ही शिलाई आपण काढल्या. अशा प्रकारे कलसावर आपली साडी शोभून दिसते बघा, खूप छान. बाय बाय.